मी पुण्यातली आहे. पुण्यातल्या धनकवडी परिसरामध्ये आपल्या पतीच्या मालकी असलेल्या जमिनीचा आर्थिक मोबदला आपल्याला मिळत नाही असा गंभीर आरोप करत ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी त्यांना मिळालेला पुरस्कार परत करण्याचा इशारा राज्य सरकारला दिलेला आहे। मात्र उषा चव्हाण यांनी केलेले सगळे आरोप तथ्यहीन आहेत। त्या जर दत्तात्रय कडूंच्या दुसरी पत्नी असतील तर कायद्याने त्यांना कोणताही अधिकार मिळत नाही असं कडू कुटुंबियांनी म्हटलं आहे। स्वर्गीय अभिनेते दादा कोंडके यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये आपण ज्यांना पाहिलं त्या अभिनेत्री उषा चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केला होता। त्यांच्या म्हणण्यानुसार पुण्यातील धनकवडी परिसरात असलेल्या एका मिळकतीचा आर्थिक मोबदला त्यांना दिला जात नाही आणि त्यांनी ज्यावर हे आरोप केले होते ते कडू सर आपल्या सोबत आहेत। एकंदरीत त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया आपण। नेमका हे सगळं प्रकरण काय आहे आणि उषा चव्हाण तुमच्या कोण लागतात? उषा चव्हाण स्वतःला माझ्या वडिलांच्या दुसऱ्या पत्नी म्हणवतात। त्या जर दुसऱ्या पत्नी असतील तर त्यांना कायद्याने काही हक्क मिळत नाही या जमिनीमध्ये। आणि त्यांनी हे जे काही केलेलं आहे पुरस्कार परत देणं, उपोषणाला बसणं, हे सगळं दादांत खोटं आहे। त्यांनी पुरस्कार परत दिले शासनाला, शासन त्यांच्या दबावाला आलं आणि त्यांच्या दबावाखाली येऊन शासन त्या टिड्या आम्हाला मिळणाऱ्या मोबदल्याच्या बदल्यात स्टे देतंय। आम्ही काय करायचं? आम्ही काय द्यायचं शासनाला? जीव द्यायचा? आमच्याकडे तेवढंच आहे द्यायला। पहिली गोष्ट त्या द्विभार्य असल्यामुळे त्यांना कायद्याने अधिकार येत नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट त्यांचा जो मुलगा आहे हृदयनाथ, त्याने स्वतः 91 साली यांच्याबरोबर करार केला होता। त्याच्यामध्ये त्यांनी लिहून घेतलं होतं 3च मिळकतीमध्ये काही पर्सेंटेज त्यांना शेअर घेतला होता। आणि आता जो विषय चालला, ज्या मिळकतीतल्या मोबदल्याचा विषय चाललाय, त्या मिळकतीचे सर्व हक्क त्यांनी यांना पूर्वीच देऊन दिलेले। उपमुख्यमंत्र्यांकडे जायचं, आवाहन करायचं, पुरस्कार देण्या, धमक्या द्यायचा, हे बरोबर नाहीये। न्यायप्रविष्ट मॅटर आहे, कोर्टातनं सिद्ध करून आणा जे काय अधिकार असतील तर। त्यामुळं थेट आव्हान आहे उषा चव्हाण यांना की त्यांच्याकडे जर काही लेखी हक्क असतील या जमीन संदर्भातले तर त्यांनी ते सिद्ध करावेत। मात्र तुर्तास जर बघितलं तर संताप आहे तीव्र आणि या सगळ्याची दखल आता महाराष्ट्र शासन कोणत्या पातळीवर घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पुढील सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पुणे। बातमी धाराशिवमधून। धाराशिव जिल्ह्यामध्ये राज्य शासनाकडून मतदार यादी पुनर्पडताळणी अर्थात SIR मोहीम राबवण्यात येते। या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघातील एकूण 14,16,000हून अधिक मतदारांची पडताळणी करण्यात येणार आहे। यामध्ये करण्यात आलेली आहे आणि यामध्ये 12,23,902 मतदार वैध आढळलेले आहेत। तब्बल 1,94,368 मतदारांच्या नोंदी संशयित असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलेलं आहे। पुढील पडताळणी करण्यात येणार असून आवश्यक ते पुरावे न सापडल्यास त्यांची नावं मतदार यादीतून वगळण्यात येतील असं प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे। मयत मतदार आहेत, याच्यामध्ये स्थलांतरित मतदार आहेत आणि याच्यामध्ये ज्यांची नावं 2002च्या यादीत नाही परंतु नुसते 24 मध्ये यादी नावं आहेत परंतु ते सध्या जागेवर नाही, अशा 3 कॅटेगरी मधले लोक आहेत आणि त्यांच्याबाबत आपण कुठलाही डिलिशनचा आता निर्णय केलेला नाही। याच्यासाठी हाऊस टू हाऊस सर्वे 30 जून ते 29 जुलै हा जो हाऊस टू हाऊस सर्वे आहे त्याच्यामध्ये प्रत्येक BLO यांच्या घरी जाणार, त्यांचे पुरावे घेणार। आपण पुराव्याची पूर्ण संधी दिली आहे आणि ती खात्री करूनच 3 ऑक्टोबर पर्यंत संबंधित ERO जे आपले प्रांत अधिकारी आहेत ते निर्णय करतील। पंढरपुरामध्ये पुरुषोत्तम अधिक मासानिमित्त भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढती आहे। या पार्श्वभूमीवर वारकरी भक्तांना सहज आणि सुलभ तसंच जलद पद्धतीनं विठ्ठलाचं दर्शन व्हावं याकरता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं विठ्ठलाच्या दररोज भक्तांकडून होणाऱ्या पाद्यपूजा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। दररोज रात्री 10:30 नंतर होणाऱ्या पाद्यपूजेच्या वेळेत विठ्ठल दर्शन बंद ठेवलं जात होतं। मात्र आता अधिक मासाच्या कालावधीमध्ये या पूजा बंद राहणार असल्यानं भाविकांना दररोज जवळपास 1 तास अधिक दर्शनाचा लाभ घेता येणार आहे। गर्दी आणखी वाढली तर दररोज होणाऱ्या तुळशी पूजाही तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो अशी माहिती मंदिर समितीकडून दिली गेली। भाविकांमार्फत होणाऱ्या पाद्यपूजा आहेत त्या पूर्णपणे बंद केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे तुळशी पूजांची सुद्धा संख्या या आठवड्यामध्ये कमी केलेली आहे। गर्दी अधिक वाढल्यास तुळशी पूजा सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात येतील। त्याचप्रमाणे जे VIP दर्शन होतं
ते सुद्धा पूर्णपणे आता प्रांतसाहेबांनी आदेश काढलेले आहेत. त्या आदेशानुसार पूर्णच VIP दर्शन बंद केलेलं आहे आणि भाविकांना जलद दर्शन होण्यासाठी मंदिरे समिती आणि जिल्हा प्रशासनातर्फे वेगवेगळ्या उपाययोजना राबवलेल्या आहेत.